मुठे वाडगावचे 38 ज्येष्ठ नागरिक रवाना। मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेअंतर्गत मुठे वाडगाव येथील 38 महिला पुरुष भाविक जय श्रीराम असा जयघोष करत बसनं अहिल्यानगर रेल्वे स्टेशन येथून अयोध्येकडे रवाना झाले। श्री क्षेत्र दर्शन योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत। यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस डॉक्टर शंकरराव मुठे म्हणाले की राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी गावातील संत तुळशीराम महाराजांच्या मंदिरामध्ये ज्येष्ठांना अयोध्ये येथे घेऊन जाण्याचा दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती आज महायुती शासनाच्या निर्णयामुळे होत आहे। श्रीरामपूर तालुक्यातून 101 भाविकांपैकी 38 भाविक हे मुठे वाडगाव मधून रवाना झाले। तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातून 1 नंबर भाविक हे मुठे वाडगाव मधून जात असल्याचा आनंद होतोय। गावामध्ये सर्व वैयक्तिक लाभाच्या योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या जात आहेत। यामध्ये लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना किंवा मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना असेल। या सर्व योजना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जातात। त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो असे डॉक्टर मुठे यांनी सांगितले। यावेळी भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिका येथून भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे, भाजपचे प्रकाश चिते, तहसीलदार मिलिंद वाघ, गिरीधर असने, शरद नवले, नानासाहेब शिंदे, रामभाऊ लिफ्टे, पोपटराव जाधव, भाऊसाहेब बांद्रे, बाबासाहेब चिडे, आसिफ पोपटिया, विशाल अंभोरे, संदीप चव्हाण, बंडू शिंदे, मनोज नवले, बाळासाहेब हरदास, भागवत मुठे, मेजर ढाकचौळे, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष मंजुषा ढोकचौळे, दीपालीताई चित्ते, पुष्पलता हरदास, पूजा चव्हाण, जयश्री थोरात, कविता दुबे, बबन मुठे, वसंतराव मुठे, सागर मुठे, रामभाऊ महाराज मुठे, प्राध्यापक रंगनाथ कोळसे, पंढरीनाथ मुठे, सुदाम मुठे, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, महिला भगिनी, ग्रामस्थ उपस्थित होते। श्रीरामपूर भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व भाविकांना शाल, श्रीफळ, चहा नाश्ता देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। अहिल्यानगर येथे नागरिकांना, भाविकांना रेल्वेमध्ये बसवून देण्यासाठी डॉक्टर शंकर मुठे, ग्रामसेवक सुधीर उडे, ग्रामसेवक प्रदीप असने, तलाठी कदम आदी जण उपस्थित होते। महाराष्ट्र 24 तास न्यूज साठी मयूर फिंफाळे, श्रीरामपूर।